खव्याच्या साटोऱ्या. साहित्य: 1 वाटी खवा, 1/4 वाटी पिठी साखर, पाव वाटी भाजलेला रवा आणि 1 चमचा वेलची पूड. पारीसाठी 1.5 वाटी मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव वाटी तूप, अर्धी चिमूट मीठ. कृती: प्रथम खवा मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 1 मिनिट देऊन भाजा. मध्ये 30 सेकंदांनी एकदा आतल्या आत हलवा. ह्या भाजलेल्या खव्यामध्ये थोडंसं गार करून मग ही पिठी साखर, रवा, भाजलेला रवा आणि वेलची पूड असं सगळं मिसळा. हे मिश्रण सगळं एकसारखं केल्यानंतर मिक्सरमधून थोडंसं फिरवून काढा, म्हणजे मग मऊ होईल आणि त्याच्या नीट गोळ्या करता येतील. पारीचं पीठ भिजवण्यासाठी ह्या मैद्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर, हे तूप आणि अगदी कळत नकळत घेतलेलं मीठ असं सगळं घाला आणि मिक्सरमधनं थोडा वेळ फिरवा. याच्यामुळे तूप वेगळं फेसून घ्यायची गरज पडत नाही. आता हा भिजवलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवा. भिजवल्यानंतर आणि अर्ध्या तासांनी हा आपला पिठाचा गोळा असा तयार झालेला आहे. साटोरी करण्यासाठी कणकेच्या अशा 2 लहान लाट्या करून घ्या, पुऱ्यांसारख्या, आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी आपल्या खव्याच्या सारणाची 1 लाटी करून घ्या. आता यातली 1 लाटी घेऊन ती अगदी थोडीशी लाटायची. नंतर ही दुसरी जी लाटी आहे ही थोडी मोठी लाटायची. तर ही आता जी छोटी लाटी आहे याच्यावरती ही आपली ही जी खव्याची लाटी आहे ती अशी दाबून बसवायची. आणि आता ही जी मोठी लाटी केलेली आहे ह्याला कडेनी सगळीकडून व्यवस्थित पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आणि त्यानंतर ही लाटी याच्यावर ठेवायची आणि मग ही पालथी करायची. आणि आता ही जी मोठी पोळी आहे ही ह्याच्यावर अशी दुमडून चिकटवून घ्यायची. हे चिकटवणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण साटोऱ्या तळताना काय किंवा बेक करताना जर फुटल्या तर सगळं सारण बाहेर येतं आणि सबंध आतमध्ये पसरतं. तर ही अशी व्यवस्थित चिकटवून घेतली. आता अगदी हलक्या हाताने अशी ही थोडीशी लाटायची. ही जी आपण चिकटवलेली बाजू होती ही वरतीच ठेवायची आणि अशाच ह्या पुऱ्या सगळ्या बेकिंग ट्रेमध्ये मांडायच्या. बेकिंगसाठी आपल्याला कन्व्हेक्शन वापरायचं आहे आणि कन्व्हेक्शनमध्ये हा नॉनस्टिक बेकिंगचा ट्रे मिळतो तो वापरावा. हा जर नसेल तर असा हा ॲल्युमिनियमचा ट्रे वापरला तरी चालेल. हाही नसेल तर काचेची मायक्रोवेव्ह सेफ प्लेट वापरली तरी चालेल. नॉनस्टिकला तेल लावायची म्हणजे ग्रीसिंगची गरज नसते, पण ॲल्युमिनियमच्या किंवा काचेच्या ट्रेला मात्र ग्रीसिंग करून घ्या. कन्व्हेक्शनमध्ये बेक करताना
हा बेकिंग ट्रे टर्न टेबलवर किंवा लो रॅकवर ठेवून बेक करा. आणि आता कन्व्हेक्शन 200 डिग्रीवरती प्री हीट करून त्याच्यामध्ये साधारणपणे 7-8 मिनटं देऊन भाजायचं. उलटून गरज असली तर आणखीन 1-2 मिनटं भाजायचं. तर अशा आपल्या ह्या बेक्ड साटोऱ्या तयार झाल्या. खव्याच्या साटोऱ्या